मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील 15 नंबरला जी कविता आहे सुट्टीच्या दिवसात, या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं अ आहे, कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते। उत्तर, कवितेतील मुलाला आकाशात सुट्टीच्या दिवसात उडावेसे वाटते। आ, सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते। उत्तर, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते। ई, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते। उत्तर, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग जादूने अद्भुत होते। प्रश्न दुसरा, खालील शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा। उदाहरणार्थ, घमघमणारा वास। अ, खळखळणारे पाणी। आ, फडफडणारे पंख। ई, किलबिलणारे पक्षी। ई, घोंगावणारा वारा। प्रश्न तिसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। अ, उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो। उत्तर, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। आ, समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे। उत्तर, वाटे पोहू सती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत। ई, सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे। उत्तर, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितेखाली जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा। आणि असेच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।